काल जी कोर्टामध्ये आर्ग्युमेंट झाली होती तर वैष्णवीवरती एक चरित्रावरती त्यांनी वकिलांनी हस्तक्षेप घेतले की ते एका माणसासोबत चॅट करत होते, असं काय ते? एकतर माझी सगळ्यांनाच विनंती आहे की एक तर वैष्णवीला दुर्दैवी किंवा क्रूर रीतीने तिची हत्या करण्यात आलेली आहे हे आपल्याला प्रथमदर्शनी दिसतंय, कारण तिच्या अंगावरती जवळजवळ 29 खुणा आहेत, जखमा आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण योग्य रीतीने तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे न उठवता योग्य रीतीने ही चौकशी होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण एकतर जीवानिशी पोरगी गेलेली आहे आणि त्याच्यानंतर चारित्र्यावरती उडणारे शिंतोडे हे त्या परिवाराची मानसिकता किंवा त्या परिवाराला अजून दुःखामध्ये घेऊन जाऊ शकतं. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे तुम्ही नक्की कोर्टामध्ये सादर करायला तुम्हाला आम्ही कुणी काही म्हणू शकत नाही. पण हे सगळं करत असताना ज्या गलिच्छ प्रकारे वैष्णवीच्या बाबतीमध्ये बोललं जातं आहे आणि जे चर्चा केल्या जात आहेत, मला शेवटी एवढंच म्हणणं असतं की जेव्हा सगळे आयुध संपतात तेव्हा महिलेच्या चारित्र्यावरती बोलायला सुरुवात होते आणि तो शेवटचा पर्याय हा समोरच्या कुठल्याही व्यक्तीकडे राहतो आणि तो आयुध काढण्याचा प्रकार तर वैष्णवीच्या केसमध्ये होत नाही आहे ना, एवढी आम्हाला शंका आहे. कारण आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना आम्ही हे अनेकदा बघितलं आहे की शेवटचा आयुध हा महिलेच्या बाबतीतला कुठला असेल तर तिच्या चारित्र्यावरती शंका घेणं, आणि त्याचवरती आम्हाला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्रामध्ये मधून हे चीड अशी निर्माण झालेली आहे.